नमस्कार, प्रदन्स कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आजची रेसिपी आहे दाल पकवान। हा एक सिंधी ब्रेकफास्ट रेसिपीचा प्रकार आहे। अगदी घरगुती उपलब्ध असलेल्या कमीत कमी साहित्यामध्ये हे तयार होते। संडेच्या दिवशी किंवा सुट्टीच्या दिवशी काहीतरी वेगळा ब्रेकफास्ट बनवायचा असेल तर आपण हा बनवू शकता। जास्त वेळ लागत नाही। हे बघा, आणि हा सर्व करण्याच्या मी 2 पद्धती इथे दाखवलेल्या आहेत। अगदी चाटप्रमाणे सुद्धा आपण हा सर्व करू शकतो। खूप छान क्रिस्पी असं पकवान आणि चटपटीत अशी डाळ। अगदी सोपी रेसिपी आहे। चला तर मग कृतीला सुरुवात करूया। इथे मी 2 कप चण्याची डाळ भिजवून घेतलेली आहे। जवळजवळ 1.25 कप चण्याची डाळ भिजत घातली होती, ती भिजवून 2 कप झालेली आहे। स्वच्छ धुवून घ्यायची। आता डायरेक्ट कुकरमध्ये घालून घेतली आहे मी। आता याच्यामध्ये 1.5 कप पाणी घालायचं आहे, पाव चमचा हळद पावडर घालायची आहे, अर्धा चमचा मीठ आणि 1 चमचा तेल घालायचं आहे। मिक्स करून घ्यायचं आहे। कुकरला झाकण लावायचं आणि कुकरच्या 4 ते 5 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। मीडियम फ्लेमवरती कुकरच्या शिट्ट्या करायच्यात, म्हणजे डाळ छान शिजते। आता आपण पकवानसाठी पीठ भिजवून घेऊया। इथे मी 1 कप मैदा आणि 1 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। 2 चमचे बारीक रवा घ्यायचा आहे, हे बघा। आता याच्यामध्ये जिरं घालायचं आहे पाव चमचा ओवा घालायचा आहे। हातावर थोडासा क्रश करून घालायचा आहे ओवा, फ्लेवर छान येतो। आणि मीठ घालायचं आहे, पाव चमचा मीठ घातलेलं आहे। मिक्स करून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये गरम तेलाचं मोहन घालायचं आहे। 3 बारीक चमचे असतात आपले पोहे खाण्याचे, ते 3 चमचे तेल घेतलेलं आहे मी इथे, त्याचं मोहन घातलेलं आहे। छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे तेल आणि घालून घ्यायचं आहे। आधी चमच्याने मिक्स करायचं आहे आणि नंतर हाताने पिठाला छान चोळून घ्यायचं आहे। आता थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि सेमी सॉफ्ट असं पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे। खूप जास्त घट्ट पीठ भिजवायचं नाही आहे, सेमी सॉफ्टच पीठ भिजवायचं आहे। रवा घातला आहे त्यामुळे पीठ नंतर घट्ट होतं थोडंसं, हे बघा। त्यामुळे सेमी सॉफ्ट असं पीठ भिजवून घेतलेलं आहे। एक 15 मिनटं आपण हे पीठ असं सेट होऊ देणार आहोत, झाकून ठेवायचं आहे। 15 मिनटानंतर पकवान करायला घेऊयात। पीठ पुन्हा एकदा छान मळून घ्यायचं आहे आणि ज्या साईजचं आपल्याला पकवान करायचं आहे त्यानुसार पिठाचे गोळे करून घ्यायचे आहेत, हे बघा। खूप जास्त बारीक करायचे नाही आहेत, त्यामुळे हे बघा छोटासा बॉल साईजचा मी इथे गोळा घेतलेला आहे। बाकीचे गोळे पण करून झाकून ठेवायचे आणि एक एक असे लाटून घ्यायचे आहेत। पीठ लावायची गरज नाही आहे, सहज लाटले जातात। खूप जास्त पातळ करायचे नाही आहेत, हे बघा। थोडेसे जाडसरच आहेत, जास्त पातळ लाटलेलं नाही आहे। आता फोक घ्यायचं आहे आणि फोकने याला असं टोचे मारून घ्यायचे आहेत। असं केल्यामुळे पकवान पुरीसारखे फुलत नाही तळताना, हे बघा। थोडेसे असे फोकने टोचे मारून घ्यायचे त्याला। जे बाकीचे पकवान आहेत ते पण याच प्रकारे बनवून घ्यायचे आहेत। आता आपण फ्राय करून घेऊयात। कढईत तेल छान गरम करून घ्यायचं आहे मीडियम हीटवर आणि लो टू मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे, हे बघा। हलकासा गोल्डन ब्राऊन आणि छान क्रिस्पी होईपर्यंत। गॅसची फ्लेम हाय करायची नाही आहे। एक पकवान फ्राय व्हायला 3 ते 4 मिनटं लागतात, म्हणजे छान क्रिस्पीनेस येतो याला। आता हे पकवान एका चाळणीमध्ये काढून घ्यायचं आहे, म्हणजे जे एक्स्ट्राचं तेल आहे ते पण खाली निथळून जातं, हे बघा। आणि बाकीचे पकवान पण याच प्रकारे फ्राय करून घ्यायचे आहेत। तोपर्यंत आपली डाळ पण छान थंड झालेली असते, हे बघा। कुकरची वाफ रिलीज झाली आहे, झाकण काढायचं आहे। डाळ छान शिजली आहे। आता चमच्यानेच घोटून घ्यायचे किंवा रवीने घोटून घेऊ शकता, हे बघा। छान घोटून घ्यायची आहे। आता याच्यामध्ये मी अर्धा कप पाणी घालते, थोडीशी घट्ट आहे डाळ। अर्धा कप पाणी घालायचं आहे। खूप जास्त पातळ करायची नाही आपल्याला, हे बघा। ह्या कन्सिस्टन्सीची ठेवायची आहे, जास्त पातळ करायचं नाही आहे। आता याला उकळी येऊ द्यायची, तोपर्यंत आपण याला तडका तयार करून घेऊया डाळीला देण्यासाठी। तर एका तडका पॅनमध्ये तूप घालायचं 1 मोठा चमचा। तूप मेल्ट झालं का याच्यामध्ये पाव चमचा जिरं घालायचं आहे आणि इथे मी 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत। 4-5 लसणाच्या पाकळ्या आहेत बारीक चिरलेल्या आणि अर्धा इंच आल्याचे तुकडे पण असे बारीक चिरून घेतलेले आहेत, ते घालून घ्यायचे आहेत। 1 मिनिटासाठी हे छान परतवून घ्यायचे आहेत आपल्याला। थोडासा हिंग घालायचा आहे, अगदी पाव चमचा। 1 मोठा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालायची आहे। थोडीशी हळद घालायची आहे, पाव चमचा। मिक्स करून घ्यायची आहे आणि हा तडका आता डाळीमध्ये घालून घ्यायचा आहे। मिक्स करून घ्यायचं आहे। 2 मिनिटात डाळ छानपैकी आपण ही उकळवून घेणार आहोत। डाळ थोडी घट्टच ठेवायची आहे, जास्त पाणी घालायचं नाही याच्यामध्ये।
म्हणजे छान चाट बनवता येतं आपल्याला याचा. आता चवीनुसार मीठ घालायचं आहे. ऑलरेडी आपण ह्याच्यामध्ये मीठ घातलं होतं, त्यामुळे अगदी थोडंसंच मीठ घालून घेते मी. कोथिंबीर घालायची आहे फ्रेश कापलेली आणि मिक्स करून घ्यायचं आहे. 1-2 मिनटासाठी याला उकळी येऊ द्यायची आहे, म्हणजे सगळे फ्लेवर छान मिक्स होतात. आता सर्व करून घ्यायची आहे. एका सर्विंग बाउलमध्ये काढून घ्यायची आहे. पकवान ठेवायचं आहेत बाजूला. ही पहिली पद्धत आहे डाळ सर्व करायची, डाळ पकवान सर्व करायची. आता याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो घालून घ्यायचं आहे. थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि जी आपली हिरवी चटणी असते पुदिना आणि कोथिंबीरीची ती घालायची आहे. चिंच आणि गुळाची चटणी घालून घ्यायची आहे आवडीनुसार आणि थोडीशी बारीक शेव आणि डाळिंबाचं दाणे घालायचे आहेत आणि छान गरमागरम दाल पकवान सर्व करायचं आहे. हे बघा पकवान आपल्याला तोडून दाखवते, एकदम छान क्रिस्पी झालेले आहेत. आवाजावरूनच कळेल आपल्याला. मस्त गरमागरम डाळीबरोबर एन्जॉय करायचं आहे. आणि दुसरी पद्धत आपल्याला दाखवते. एक पकवान ठेवायचं आहे, त्याच्यावरती एक ते 1.5 चमचा डाळ घालून घ्यायची, अशी व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायची आहे. थोडीशी गोड चटणी, तिखट चटणी, कापलेला कांदा, कोथिंबीर आणि टोमॅटो घालायचं आहे. थोडीशी बारीक शेव आणि डाळिंबाचे दाणे घालून गरमागरम असा सर्व करायचा. आपल्याला हवाचा थोडासा चाट मसाला पण घालू शकता याच्यावरती. एकदम छान चटपटीत लागतं हे दाल पकवान चाट. तर नक्की ह्या पद्धतीने डाळ पकवान बनवून पहा आणि कमेंट बॉक्समध्ये मला आपले रिप्लाय नक्की कळवा. आणि माझा व्हिडिओ आपल्याला आवडला तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त हा व्हिडिओ आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.